टाइम लाव स्टार्ट। सन्माननीय व्यासपीठ, तज्ञ परीक्षक व माझ्या बालमित्रांनो, काय मग आश्चर्य वाटले ना माझ्याकडे पाहून? आज प्रत्येकाला एकच प्रश्न निर्माण झाला असेल, ही नक्की कोणत्या धर्माची? ज्यांनी माझ्या टोपीकडे पाहिले त्यांना वाटले मी मुस्लिम धर्माची, ज्यांनी कपाळावरील निळ्या टिळ्याकडे पाहिले त्यांना वाटले मी बौद्ध धर्माची, ज्यांनी गळ्यातील लॉकेटकडे पाहिले त्यांना ख्रिश्चन धर्माची, आणि ज्यांनी अंगातील भगवा कुर्त्याकडे पाहिले त्यांना वाटले असेल मी हिंदू धर्माची आहे. पण खरंच विचार करायला गेलं तर भूतलावरील प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील जीव हाच त्याचा धर्म मानवता असतो. मी वैभवी मानवता हाच खरा धर्म हा विषय मानतो. रंगरूप, जातीभेद, वंश, भाषा, धर्म यावरून मतभेद करत बसण्यापेक्षा मी एक मनुष्य आहे आणि मानवता हाच माझा धर्म आहे. हिंदूंना वाटतं त्यांचा धर्म श्रेष्ठ, मुसलमानांना वाटतं त्यांचा धर्म श्रेष्ठ, ख्रिश्चनांना वाटतं, बौद्धांनाही वाटतं त्यांचा धर्म श्रेष्ठ. असेच प्रत्येक धर्माला वाटते आपलाच धर्म श्रेष्ठ. पण धर्म हा जन्माच्या वेळी निर्माण झालेला निव्वळ अर्थाचा असतो. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला धर्म प्राप्त होतो, परंतु या धर्माला मिरवण्यापेक्षा मी एक मनुष्य आहे आणि मानवता हाच माझा धर्म आहे हे जे प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे आहे. आज पाहायला गेलं तर सर्व नेत्यांनी स्वतःला धर्माधर्मामध्ये वाटून दिले आहे. आम्हाला वेगवेगळे धर्म नको, परंतु सत्य, अहिंसा याच्या जोडीला मानवता धर्म हवाय. परंतु वास्तविक पाहायला गेलं तर लक्षात येतं की आम्ही स्वतःला धर्माधर्मामध्ये वाटून दिले आहे. यावरून मला विनय महाजनांच्या पंक्ती आठवतात. ते म्हणतात, मंदिर मस्जिद गिरिजा घरणी बाट लिया इंसान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को, मत बाटो इंसान को. आमच्यामधल्या मानवतेला वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये वाटू नका, इतकीच इच्छा आहे. सर्व धर्मांची मूलतत्वे समान आहेत. रणरंत वाळवंट गावात मुलाला कडेवर घेणारे संत एकनाथ, शिक्षणाची तुंगा गरीब मुलांच्या झोपडीत पोहोचवणारे शाहू महाराज, कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे यांचा धर्म एकच होता आणि तो म्हणजे मानवता. समभाव, सहिष्णुता व नैतिक हे मूल्य आम्ही विसरून जातो खरी वास्तविकता आणि शोकांतिकाच म्हणाले. आज आम्हाला प्लाझ्मा लावायची वेळ येते. तेथे जात धर्म विसरून कोणी रक्त दिले याची चौकशी सुद्धा करत बसत नाही. आजच्या आरक्षणात आम्ही पाहतो की हिंदू भगवे झेंडे, ख्रिश्चन पांढरे झेंडे, मुस्लिम हिरवे झेंडे तर बौद्ध निळे झेंडे घेऊन सामोरे येत आहेत. परंतु या धर्माच्या गर्दीत आमचा तिरंगाच आम्ही कुठेतरी विसरून चाललो. या चारही रंगांना एकत्रित ठेवणारा आमचा राष्ट्रध्वजच आम्ही कुठेतरी विसरून चाललो. राष्ट्र निर्मितीसाठी सर्व धर्मीयांनी आपले बलिदान दिले. लक्षात